नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हे आहे ह्या कवितांच्या सत्राचा 405वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पहिली मराठीतली कविता आहे. सगळे लोक आधी जमिनीवरच पडलेले असतात, पण कुणी तिथेच जमिनीवर राहतात, कुणी पालथे झोपतात, जमिनीकडेच बघतात, कुणी उठून बसतात, आजूबाजूची झाडं फुलं पानं बघतात, कुणी दूरचे निळे जांभळे डोंगर बघतात, कुणी वीज पाऊस ढग प्राणी पक्षी यांच्याकडे बघतात, कुणी आकाशातील ग्रह आणि तारे बघतात, कोणी डोळे उघडे ठेवून बसतात किंवा कोणी डोळे मिटून स्वप्न पण बघतात. जे लोक ज्या गोष्टीकडे बघतात त्यांच्याकडे जायचा प्रयत्न करतात. आता दुसरी कविता आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये उंच असलेल्या व्यक्तीचं तुमच्यावर प्रेम असणं चांगलं आणि तुमचंही त्या व्यक्तीवर मनापासून प्रेम असणं चांगलं. पण जर असं शक्य नसेल तर कुणावरही प्रेम नसण्यापेक्षा कमी उंचीच्या व्यक्तींचं एकमेकांवर प्रेम असणंही नक्कीच चांगलं. आता तिसरी कविता आहे हनुमान चालीसावर आधारित, चौपाई क्रमांक 22. राम दुलारे तुम रखवारे, होतन आज्ञा बिनु पैसारे. राम दुआरे तुम रखवारे, होतन आज्ञा बिनु पैसारे. तुम्ही रामाच्या द्वारावर रक्षक म्हणून आहात आणि तुमच्या परवानगीशिवाय कुणीही तिथे प्रवेश करू शकत नाही. हनुमान तर दरवाजावर सतत उभा असतो, परवानगी विण कोणालाही जाऊ देत नसतो. वानर सेना पुला पलीकडे आता जाणार होती, बिभीषणाला कसली तरी अस्वस्थता वाटत होती. गुप्तहेरांनी सांगितलेले पुरेसे वाटत नव्हते, ठाऊक नाही असे काही होते वाटत होते. कबुतराचे रूप घेऊन बिभीषण लंकेस गेले. रावणानजिक विशालकाय 2 राक्षसा बघितले. राम लक्ष्मण सारे वानर बिभीषणाभोवती जमले. अहिरावण महिरावण जादूत प्रवीण दिसले. नरबळी देण्यात दोघे आनंद घेत होते. फसवे जादूगारन क्रूर दोघेही होते. रूप बदलून कोठेही ते सहज जात होते. राम लक्ष्मणाचे सुरक्षेचे उपाय करायचे होते. सुरक्षेसाठी वानरांची अनेक चक्रे होती. हनुमानाच्या शेपटीची आणिक चक्र होती. येण्या जाण्यासाठी एक छोटा दरवाजा होता. एकच व्यक्ती त्याच्यातून जाऊ शकत होता. सुरक्षेसाठी आकाशच आता राहिले होते. सुदर्शन चक्र आकाशात सुरक्षेसाठी होते. बिभीषण स्वतः भिंती बाहेर तैनात होता. हनुमानात द्वाराचे रक्षण स्वतः करीत होता. अचानक एक थोर दिसणारा राजा तिथे आला. दशरथाचे नाव सांगत तो तिथे आला. थोडा वेळ पुतण्यांच्या संगे त्यास राहायचे होते.
विभीषणाला हनुमानाने बोलाविले होते. हे ऐकून तो राजा लगेच दूर गेला. विभीषण तेथे येईपर्यंत थांबायला नकार दिला. हे ऐकून विभीषणाने सर्वांना सांगितले. कौसल्या केसरी जनकही आले, प्रवचन देण्यास सांगितले. थोड्या वेळात स्वतः विभीषण दारापाशी आला. रामाला भेटायचे सांगून थेट आत गेला. लगेच पुन्हा एक विभीषण येताना दिसला. त्याला पाहून हनुमानही चकितच झाला. दुसरा विभीषण राक्षस आहे असे वाटू लागले आणि हनुमानाने त्याला तिथेच थांबवले. दुसऱ्या विभीषणाने त्याला पुरावे दाखवले. आत दोघे गेले तर वानर मूर्छित झाले दिसले. वानर सगळे मूर्छित अनला राम लक्ष्मण गायब होते. समोरच्या खड्ड्यांच्या मध्ये सारे कदाचित होते. हनुमानाने उडी मारली, पाताळाला गेला. बघून एका म्हातारीने अचानक कल्ला केला. मानव वानर आले तर पाताळ नष्ट होणार. म्हातारीला शाप आठवला, आता भीती खरी होणार. देवी समोर आज नरबळी द्यायचा होता. लोकांच्या तोंडी हीच कथा हनुमान ऐकत होता. हनुमानाने यानंतर सूक्ष्म रूप घेऊन गेला. महालाच्या आत आत प्रवेश त्याने केला. बंद दरवाजाच्या आत बळीची खोली होती. अर्ध मगर अन अर्ध वानरा त्याच्यावर उडी मारली होती. त्यास बांधुनी हनुमानाने कोण विचारले होते. मी हनुमान पुत्र मकरध्वज त्याने सांगितले होते. कसे शक्य आहे हा प्रश्न हनुमाना पडला होता. विवाह नाही तरीही पुत्र हा तर प्रश्नच होता. आग विझवण्या हनुमानाने शेपटी बुडविली. पाहणाऱ्या पडणाऱ्या घामाचा थेंब एक मगर गिळून गेली. पुत्राला पाहून हनुमानही खूप खुश झाला. मकरध्वजही हनुमानाला मदत करीन म्हणला. नागकन्या चित्रसेनाला हनुमान भेटण्या गेला. राक्षसांचे गुप्त सारे ठाऊक होते तिला. छोट्या भ्रमराचे रूप घेऊन हनुमान तिथे गेला. परिचय देऊन आपला त्याने संवाद सुरू केला. कोण्या राक्षसाने वानराचे रूप घेतले असेल, ही भीती चित्रसेनाच्या मनात आली असेल. हनुमान खराच आहे हे तिला वाटून गेले. मदत करण्याचे वचन तिनेही त्याला दिले. राम तिच्याशी लग्न करेल वचन तिने मागितले. हो म्हणण्या वाचून हनुमाना पर्याय कुठे उरले. हनुमाना हे तिच्याकडून एक वचन मागितले. रामाचे वजन तिला सहन व्हावे म्हटले. चित्रसेना हनुमानाला गुप्त गोष्टी सांगत होती. अनेक मधमाशा तिथे ती मजेत राहत होती.
अहिरावण महिरावण यांनी त्यांना जीवन दिले होते. त्या झुंडीने राक्षसांची मदत करीत होते. कोणी एक राक्षस युद्धामध्ये मरून जात होता. त्यालाही त्या अमृत पाजून जिवंत करीत होत्या. एक माशीचे जीवन एक दिव्यात होते अन दुसरीचे जीवन 5 दिव्यात होते. एका मधमाशीला क्रमशः नष्ट केले. सगळ्या मेल्या तारत राक्षस मरणे संभव झाले. मात्र एक मधमाशी अजून राहिली होती. हनुमानाला मदत करण्या ती मग आली होती. ती मधमाशी चित्रसेनाच्या खोलीमध्ये गेली आणि साऱ्या खोलीला पोकळ करून आली. महामाया कामाक्षीच्या मंदिरी हनुमान गेला. मदतीचे आश्वासन तिच्याकडून घेऊन आला. देवीचा आशीर्वाद घेऊन हनुमान पुढे गेला. राम लक्ष्मण दोघांना सर्व बेत सांगितला. पहारेकरी तिथे आले, दोघांना घेऊन गेले. 5 गुहात लगेच जाणे हनुमानाने शक्य केले. अहिरावण महिरावण यांनी राम लक्ष्मणा सांगितले. डोके नीट जागेवर ठेवा, दोघांनाही बजावले. कसे ठेवावे तुम्ही दाखवा, रामाने विचारले. डोके ठेवा याची क्रिया राक्षसाने करून दाखविले. रामाने तलवार घेतली, मुंडके उडविली. लक्ष्मणाने मग हिऱ्याची छोटी शकले केली. हनुमानाने रूप घेतले 5 शिरांच्या प्राण्याचे. वराह डुक्कर सिंह गरुड 5वे वानराचे. एका क्षणात 5 मुखांनी 5 दीप विझविले. अहिरावण महिरावण यांना असे संपवले. चित्रसेनेची इच्छा मग रामाला सांगितली. त्याने पोकळ खोलीला सहज तोडून टाकली. चित्रसेनेला रामाने एकच सांगितले. या जन्मी एकच पत्नी अन तसेच योग्य आहे. तुझ्याशी विवाह पुढल्या जन्मी मला शक्य आहे. कृष्णाच्या जन्मामध्येच मला हे शक्य आहे. या जन्मी तू माझी मुख्य पत्नी होशील. सत्यभामा या नावाने तू प्रसिद्ध होशील. मकरध्वजाला पाताळाचा राजा बनवून दिला आणि पित्याला मदत करण्या मकरध्वजही आला. हनुमानाची मदत असेल तर काय करू शकतो. रामालाही संकटातून तो काढू शकतो.